शिरोळ तालुक्यातील उदगाव इथल्या गणेश कॉलनी, चौगुलेमळा, महावीर कॉलनी, मगदूम कॉलनी या भागामध्ये पोल्ट्री फार्म सुरू आहे. पोल्ट्री फार्मच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक हैराण झालेत. दुर्गंधी आणि घाणीमुळे परिसरात साथीच्या आजारांनी डोकं वर काढलंय. नागरी वस्तीमधील हा पोल्ट्री फार्म बंद करावा अशी मागणी ग्रामपंचायतीसह विविध विभागांकडे स्थानिकांनी केली आहे. मात्र प्रशासनानं याची दखल घेतलेली नाही. हा पोल्ट्री फार्म नागरी वस्तीमधून अन्यत्र हलवावा अशी मागणी निर्मला पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. आमचा पोल्ट्रीचा विषय 10 वर्षापासून आम्ही पोल्ट्रीचा विषय लावून धरलोय, पण ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसीलदार, प्रांत कुणीही आमची दखल घेतली नाही. आम्हाला माशांचा इतका त्रास व्हायला लागला आहे. आम्ही लहान मुलांना सुद्धा, आमच्या मुलींची डिलेवरी सुद्धा आम्ही लोकांच्या घरी केलो आम्ही आता 10 वर्षात. आणि इतका त्या माशांचा त्रास होतोय की जेवायला बसताना ताटात माशा पडतात. झालं तरी दुधात वगैरे आम्ही अन्न सगळं नेऊन विहिरीत टाकायची आमच्यावर वेळ आलेली आहे. असं खायला सुद्धा देत नाहीत माशा. एवढा त्या माशांचा त्रास व्हायला लागला आणि कुणीही दखल घेतली नाही आजपर्यंत. आमच्या ग्रामपंचायतीला वारंवार तक्रार करून त्यांनी काहीतरी उडवाउडीची उत्तरं देतात आणि हे प्रकरण तिथल्या तिथं दडपून टाकतात. आम्हाला काहीही म्हणजे कारवाईच काही करत नाहीत. उदगाव येथे पोल्ट्री फार्म व्यवसाय बऱ्याच दिवसापासून बेकायदेशीरपणे चालू आहे. सदर पोल्ट्री फार्म बेकायदेशीर असल्यामुळं ग्रामपंचायती कुठलीही कारवाई करत नाही. लोकवस्तीपासून अगदी 50 मीटरसुद्धा नाही इतक्या अंतरावरती पोल्ट्री फार्म चालू आहे आणि ग्रामपंचायतची कोणतीही याच्यावरती हरकत नाही. वारंवार तक्रार करून देखील ग्रामपंचायत याबाबतीत कोणतीही दखल घेत नाही. सदर पोल्ट्री फार्म जर लवकरात लवकर नाही हलवण्यात आला तर आम्ही तहसीलदार ऑफिसला आमरण उपोषण करण्यासाठी त्याला तहसीलदार ऑफिस जबाबदार राहील. येत्या 8 दिवसांमध्ये पोल्ट्री फार्म बंद करण्यासंदर्भात कार्यवाही झाली नाही तर तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय.